नमस्कार मंडळी. आईसारखी माया करणारा बाप मिळायला भाग्य लागतं मंडळी. आणि हा बाप आपल्याला आभाळासारखे आयुष्यभर सावली देत असतो. असा बाप मिळणं आणि या बाप दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तो कोणत्याही रूपात तुम्हाला मिळू शकतो आणि मिळतोच. तर अशा या खास दिवशी आम्ही केकचा बेत केलेला आहे आणि तो केकही खूपच खास आहे, कारण तो आहे आल्मंड बनाना केक. याच्यासाठी 2 अंडी, 2 केळी आणि अर्धा कप बटर असं मी छान ओले जिन्नस जे आहे ते एकत्र फेटून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घातले आणि अर्धा कप गूळ घातला. याच्यात मी साखर वापरलेली नाही आहे, तर गूळ वापरलेला आहे आणि केळी वापरलेली आहे. हे आपले ओले जिन्नस छान एकत्र करून झाले की ते बाजूला ठेवायचे आहेत. आणि याच्यात आपण कोरडे जिन्नसमध्ये आल्मंड फ्लोअरचा करतो आहे, म्हणजेच बदामाची पावडर वापरतो आहे. तुम्ही घरी पण ही करू शकता. तर हे 1.5 कप घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये अर्धा कप कोको पावडर घातला आहे. चॉकलेट फ्लेवरचा पण छानसा केक तयार होणार आहे. याच्यामध्येच मी आता बेकिंग पावडर घालणार आहे, ते 1.5 टीस्पून, थोडंसं चवीला मीठ आणि अर्धा टीस्पून इतका बेकिंग सोडा घालणार आहे. हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपण जी 2 केळी, 2 अंडी, बटर अर्धा कप आणि अर्धा कप गूळ एकत्र करून ठेवलं होतं ते याच्यात घालायचं आणि छानसं एकत्र करायचं आहे. हा खूप हेल्दी होणारा केक आहे, तितकाच मॉइस्ट होतो, फ्लफी होतो आणि खूपच छान लागते याची चव. गुळासोबत बदामाची पावडरची चव खूपच सुरेख लागते, तर नक्की ट्राय करा. याच्यात मी थोडंसं पाव कप पाणी घेतलं होतं, पण 2-4 चमचेच घातलेलं आहे, त्याच्यामुळे पण अजून मऊ होतो हा केक, अगदी तोंडात विरघळणारा होतो. तर नक्की ट्राय करा. थोडेसे चॉकलेटचे वरतून घातलेले आहे, तुम्ही याच्याऐवजी बदाम घालू शकता किंवा बदामाचे तुकडे किंवा केळ्याचे तुकडे पण घालू शकता. आता मी जो आपला ब्रेड बनवायचा लोफचा टीन असतो त्याच्यामध्येच बटर पेपर घातला आहे, थोडा मोठा घातला आहे मुद्दाम, म्हणजे केक काढायला सोपं पडावं. आणि हे बॅटर याच्यात घालणार आहे. हे सगळी प्रोसेस बॅटरची करत असतानाच मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवून दिलेला होता, तर तुम्ही पण तसंच करा, म्हणजे तेवढा वेळ वाचतो. 10-15 मिनटात प्रीहीट होऊन जातो. तर ते 180 डिग्री सेल्सिअसवर ठेवलेलं आहे आणि छानपैकी आपलं हे बॅटर आता मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित त्याला प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजे. आणि बटर पेपर आपण घातलेच आहे, त्याच्यामुळे ते निघायला सोपं पडतं. आता हा केक आपण साधारण 15-16 मिनटं किंवा जास्तीत जास्त 20 मिनटासाठी बेक करूया. तुम्ही कढईत वगैरे करणार असाल तर थोडा वेळ जास्त लागू शकतो किंवा ओव्हनच्या टेम्परेचरप्रमाणे. 16 मिनटात माझा केक तयार झाला, एकदम मॉइस्ट, एकदम मस्त घमघमाट सुटला आहे घरभर. आणि फादर्स डेची छानशी तयारी आम्ही केलेली आहे. आणि मी तो मुद्दाम कट नाही केला कारण गरम होता, तर त्यामुळे तो कट करायचा राहिला आहे. पण खूप सुपर मॉइस्ट झालेला आहे आणि खूप छान दरवळ आहे, खमंग आहे त्याचा घरभर. तो आम्ही उद्या खायला ट्राय करणार आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की कसा झाला ते पण मला कमेंट करून कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला अशा या फादर्स डेच्या शुभेच्छा देताना नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करून टाका. आणि काल आम्ही थोडी कलाकुसर पण केली होती, ती कशी वाटली तेही सांगा. नमस्कार, बाय.